नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी एस जाधव सर लर्निंग एव्हरीडेच्या या क्लासमध्ये आज आपण नवीन मॅजिक वर्ड शिकणार आहोत. त्याचसोबत एक ग्रामरची टिप शिकणार आहोत आणि त्याचबरोबर एक फ्रेज सुद्धा शिकणार आहोत. चला तर मग आज आपला नवीन मॅजिक वर्ड कोणता आहे तो पाहूया व त्याबद्दल माहिती करून घेऊया. तर लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी पहा, आजचा वर्ड जो आहे तो आहे प्रॅग्मॅटिक. आजचा जो वर्ड आहे तो कोणता आहे? प्रॅग्मॅटिक हा वर्ड आहे. या वर्डचा इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो पाहूयात. डीलिंग विथ थिंग्स सेन्सिबली अँड रिअलिस्टिकली. पहा, लक्षात घ्या, रिअलिस्टिकलीचा अर्थ काय होतो? वास्तववादी. ओके, देन वास्तववादी व्यवहार्य दृष्टिकोन ठेवणारा असा या शब्दाचा अर्थ होतो. दोन्ही अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजेत, इंग्रजी मधलाही आणि मराठी मधलाही. ओके, देन लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. प्रॅग्मॅटिक या शब्दाचा इंग्रजी अर्थ होतो डीलिंग विथ थिंग्स सेन्सिबली अँड रिअलिस्टिकली. म्हणजे काय? वास्तववादी आणि व्यवहार्य दृष्टिकोन ठेवणारा. हा शब्द कोणाला लागू पडतो? बरेचसे असे व्यक्ती असतात की ते कुठलाही निर्णय घेत असताना वास्तवाशी रिलेट करणारा निर्णय घेतात किंवा तसा ते विचार करतात. म्हणजे भंपक गप्पा वगैरे मारत नाहीत. ज्या गोष्टी वास्तवामध्ये प्रॅक्टिकली खऱ्या ठरू शकतात अशाच पद्धतीने ते विचार करतात. मग अशी जी माणसं असतात अशा माणसांना आपण म्हणतो प्रॅग्मॅटिक. ओके, चला पुढे याचा उपयोग आपण वाक्यामध्ये करूयात. लक्षात घ्या काय दिलेलं आहे या ठिकाणी. शी टूक अ प्रॅग्मॅटिक अप्रोच. पहा, प्रॅग्मॅटिक अप्रोच सॉल्विंग द प्रॉब्लेम. बघा, सॉल्विंग द प्रॉब्लेमचा अर्थ काय होणार आहे? समस्या सोडविण्यासाठी तिने जो आहे तो कसा दृष्टिकोन ठेवलेला आहे? वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला. ओके, तिने समस्या सोडवण्यासाठी वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे एखादी समस्या आहे तिला किंवा आपल्याला सोडवायची असेल तर वास्तवामध्ये ती समस्या सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या गोष्टीचा विचार करणे असा होतो. म्हणून काय म्हटले पहा, शी टूक अ प्रॅग्मॅटिक अप्रोच टू सॉल्विंग द प्रॉब्लेम. तुम्हाला या शब्दाचा अर्थ समजला असेल. मित्रांनो, अशाच पद्धतीचं वाक्य तयार करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला पाठवा. तर चला याच्या पुढे आपण जाऊयात पुढच्या सेशन मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतो एक ग्रामरची टिप. ओके, आता या ठिकाणी पहा काय आहे, हु वर्सेस हुम. काय आहे? हु वर्सेस हुम. पहा, लक्षात घ्या, हु ही सब्जेक्टिव्ह केस आहे तर हुम ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. लक्षात असू द्या, सब्जेक्टिव्ह केस आणि ही ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षात. आता लक्षात घ्या, हु सब्जेक्ट. सब्जेक्टच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल किंवा येणं अपेक्षित असेल तर तेव्हा आपण हु हा क्यू वर्ड वापरतो, WH वर्ड वापरतो. पण समजा कर्माच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल आणि त्यावरती आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण हुम वापरतो. ओके, इथं एक्झाम्पल दिलेत पहा. हु इज कमिंग टू द पार्टी आणि हुम डीड यू इन्व्हाइट. आता लक्षात घ्या, हुने प्रश्नाची सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ हु या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी आलेला आहे. याचं उत्तर जे काही येईल, ओके, हु इज कमिंग टू द पार्टी, या ठिकाणी या हु शब्द निघून जाईल क्यू वर्ड आणि याच ठिकाणी त्याचं उत्तर येईल आणि ते उत्तर एका व्यक्तीचं नाव असेल. नेक्स्ट पहा, हुम डीड यू इन्व्हाइट. यामध्ये यू ह्या वाक्याचा ऑलरेडी सब्जेक्ट आहे. मग इथं विचारलेलं आहे ऑब्जेक्ट बद्दल. म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी येणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव जे आहे ते विचारायचं असेल तर आपण हुम वापरतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सब्जेक्टच्या ठिकाणी असलेलं व्यक्तीचं नाव असेल आणि त्या ठिकाणी अंडरलाईन केलेलं असेल आणि फ्रेम WH क्वेश्चन करायचं असेल तर हुचा उपयोग करा. ऑब्जेक्टच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल, त्याला अंडरलाईन केलेलं असेल आणि WH वर्ड फ्रेम करा म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचंय हुम. याचा मराठीतला अर्थ पाहूयात. हु इज कमिंग टू द पार्टी. ओके, हु म्हणजे काय? कोण. हु इज कमिंग टू द पार्टी. कमिंग म्हणजे काय? येत आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा हा WH क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, पार्टीला कोण येत आहे म्हणजे ही जी येण्याची क्रिया आहे तो करणारा मेन आपल्याला पाहिजे, त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट. या ठिकाणी पहा, हुम डिड यू इन्व्हाइट म्हणजे काय? तू कोणाला. पहा, इथं द्वितीय विभक्ती होते, तू कोणाला आमंत्रित केलंस. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट ऑलरेडी आहे तर ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला ज्या पर्सनचं नाव पाहिजे ते विचारण्यासाठी आपण हुमचा उपयोग केलेला आहे. आय होप तुम्हाला या ठिकाणी हु आणि हुम नेमकं कधी वापरायचं, त्याचा अर्थ काय होतो हे लक्षात आला असेल. WHO हु म्हणजे कोण, WHOM हुम म्हणजे कोणाला. चला मित्रांनो,
आपल्या पुढच्या भागाकडे जाऊयात. आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आजचा फ्रेज. ओके, आज आपण कोणता फ्रेज पाहणार आहोत पाहूया. ब्रेक द आईस. आता लक्षात आहे पहा, ब्रेकचा अर्थ काय होतो? तोडणे असा होतो. आईसचा अर्थ काय होतो? थंड. मग बर्फ तोडणे असा याचा इथे अर्थ होत नाही. तर फ्रेजचा अर्थ काय होतो पाहूया. अगोदर आपण इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ पाहूया काय होतो. टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन इन अ फ्रेंडली. ओके, टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन इन अ फ्रेंडली. मराठीत अर्थ पहा काय, फ्रेंडली वे, स्पेशली विथ अ स्ट्रेंजर. पहा, जेव्हा आपण अनोळखी माणसांमध्ये जातो तेव्हा बोलण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं. मग त्या ठिकाणी होतं काय की कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. म्हणून जेव्हा आपण अनोळखी सोयऱ्या धाऱ्यामध्ये तिथे जातो किंवा एखाद्या नवीन मित्रांकडे जातो जिथं आपल्या ओळखी नाहीयेत, त्या ठिकाणी थोडंसं हलक्या फुलक्या कुठल्या तरी गोष्टीने, कुठल्या तरी जोकने किंवा कुठल्या तरी घटनेने किंवा कुठल्या तरी बातमीने तिथल्या बोलण्याची सुरुवात होत असते. मग तिथे जी शांतता असते, म्हणजे एकापेक्षा जास्त अनोळखी माणसं जेव्हा एकत्र आल्याच्या नंतर काय बोलायचं याची सुरुवात झालेली नसते आणि जो शांतमय जो वातावरण असतं त्या ठिकाणी, त्यातून पुढे संभाषणाची सुरुवात करणे यासाठी आपण काय म्हणतो, ब्रेक द आईस हा फ्रेज वापरतो. पहा, मग मराठीत त्याचा अर्थ काय होतो, गप्पांची सुरुवात करणे किंवा वातावरण हलके फुलके बनवणे. चला याला आपण वाक्यामध्ये पाहूया त्याचा अर्थ काय होतो. इंग्लिश मध्ये वाक्य पहा, ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस ऍट द मीटिंग. बघा, मीटिंग म्हणजे एखाद्या विषयावरती सिरियसली चर्चा चालू असेल, डिस्कशन चालू असेल, काही महत्वाच्या बाबीवरती बोलणं चालू असेल आणि पूर्ण वातावरण एकदम शांतमय झालेलं असेल, त्याच वेळेला बघा आपण काय करू शकतो. हा फ्रेज म्हणजे या ठिकाणी हा फ्रेज असा वापरलेला आहे की ही टोल्ड अ जोक. त्याने काय केलेला आहे, एक विनोद सांगितला. टू ब्रेक द आईस ऍट द मीटिंग याचा अर्थ काय झाला की मीटिंग मध्ये वातावरण हलके करण्यासाठी त्याने विनोद सांगितला. म्हणून लक्षात ठेवा, ब्रेक द आईस हा फ्रेज आपण तिथे वापरू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला वातावरण हलकं फुलकं करायचं आहे किंवा कुठल्या तरी संभाषणाची सुरुवात करायची आहे, त्यावेळेस आपण ब्रेक द आईस हा फ्रेज वापरू शकतो. तर मित्रांनो, लर्निंग एव्हरीडेच्या आजच्या क्लासमध्ये आपण नवीन शब्द शिकला, तो आहे प्रॅग्मॅटिक. आणि त्यानंतर आपण ग्रामर टिप मध्ये पाहिलं हू वर्सेस होम आणि आजची फ्रेज आपण पाहिली ब्रेक द आईस. आय होप तुम्हाला या तिन्ही सेशन मधल्या तिन्ही गोष्टी समजलेल्या असतील. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर आपल्याही मित्राला अभ्यासाची सवय लावण्यासाठी तसेच इंग्रजीमधले नवीन नवीन शब्द, नवीन नवीन नियम माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला पुढे शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.